हाय गाईज, तर अजून एकदा मी तुमच्यासोबत कटलेटची रेसिपी शेअर करते। हे कटलेट खूप इझी आहेत बनवायला आणि जास्त इन्ग्रेडियंट्स यांना लागत नाही। फक्त बॉईल पोटॅटो आणि तुमच्या चॉईसनुसार व्हेजिटेबल्स ॲड करू शकता, नाही केलं तरी पण चालेल तुम्ही। तर सर्वात आधी बॉईल पोटॅटोना मी मॅश करून घेतलं होतं। त्यामध्ये मी थोडंसं पावभाजी मसाला, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि 2 टेबलस्पून यामध्ये मी जिंजर चिली गार्लिक पेस्ट ॲड केली होती आणि कॅप्सिकमच होती माझ्याकडे फक्त, मग मी तिला बारीक कट करून यामध्ये ॲड केली होती आणि वरून सॉल्ट ॲड करून याला चांगलं असं मी मिक्स करून घेतलं होतं। पावभाजी मसाला टाकल्यामुळे याची जी टेस्ट आहे ना ती खूपच युनिक अशी येत होती आणि चांगली येत होती। तर त्यानंतर आपला मिक्सचर रेडी झाला की मी इथे एका साईडला मैद्याची स्लरी प्रिपेअर करून घेतली होती। तर मैद्याला मी 2 चमचा मैदा यूज केला होता। त्यामध्ये मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी अंदाजेच पाणी वापरलं आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे आपल्या हातावर आणि हाताच्या साहाय्यानेच त्याला चांगलं असं टिक्कीचं किंवा कटलेटचं तुम्ही शेप देऊ शकता आणि शेप तुम्ही कुठल्या पण पद्धतीने किंवा कुठल्याही प्रकारचा यामध्ये देऊ शकता, शेप मॅटर करत नाही। आणि लगेच त्या स्लरीमध्ये तुम्हाला डिप करायचा आहे हा आणि रव्यामध्ये कोट करायचा आहे। माझ्याकडे इन्ग्रेडियंट्स नव्हते, म्हणजेच ज्याच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तो रव्याचा यूज करू शकतो। रव्यामध्ये देखील हे कटलेट खूपच टेस्टी होतात। तुम्ही हे कटलेट ना एकदा नक्की बनवून बघा। अचानक तुमच्या घरी पाहुणे वगैरे येणार असतील आणि तुमच्या घरात असे प्रॉपर इन्ग्रेडियंट्स नसतील आणि तुम्हाला देखील काहीतरी असं तळलेलं चमचमीत खावंसं वाटत असेल तर तुम्ही हे कटलेट बनवू शकता। फक्त बॉईल पोटॅटो आणि बेसिक इन्ग्रेडियंट्स लागतात, ते आपल्या घरी युजुअली असतातच आणि हे कटलेट बनवायला देखील खूपच इझी आहेत आणि टेस्ट पण यांचा खूपच छान लागतो। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। त्यानंतर हे कटलेट रेडी झाल्यानंतर मी यांना 10 मिनिट्स फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं। त्यानंतर यांना मी मीडियम टू हॉट ऑइलमध्ये चांगलं असं मी फ्राय करून घेतलं होतं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि एकदम हाय फ्लेम पण करायची नाही आहे, नाहीतर ते कटलेट आहेत त्यांचा कलर पूर्णपणे असा डार्क होऊन जाईल, आपल्याला तसं नाही करायचं आहे। एकदम असं गोल्डन खरपूस कलरवर यांना चांगलं असं तुम्ही फ्राय करून घ्या। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता मी आपल्या चॅनलवर पावसाळ्यात ज्या काही रानभाज्या, गावरान भाज्या येतात त्यांची सिरीजसुद्धा लवकरात लवकर सुरू करणार आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून त्या व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील। आणि आता तुम्हाला विचार करायची गरज नाही की गेस्ट आल्यावर काय बनवायचं, त्यांना हे कटलेट नक्की बनवून खायला द्या, त्यांना खूपच आवडतील। तर एकदा नक्की ट्राय करा हे कटलेट। तर आजच्यासाठी एवढंच। ओके, बाय गाईज, सी यू सून इन नेक्स्ट व्लॉग।